बोलो भारत माता की जय. माझी आदत आहे दररोज मिलिटरी वाले, पोलीस वाले, शेतकरी, लेकरावाल्या बाया मी जाणून सत्कार घेतो. मी काऊन मला माझे देव याच्यामध्ये पाहतो. मी इमानदार माणसात माझा देव आहे. हे तुम्ही काय महाराज लोकही देव समजता काय? आता महाराज लोक तर पोलीस वालेही ना जेलमध्ये टाकले. कोणते महाराज? ते दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. आणि या बायका मर करतात. महाराज पाय लागू द्या, महाराज पाय लागू द्या, महाराज तुमचे पाय धुवू द्या. मग महाराज लोकांचे तुम्ही बायका अंग धुता, त्याचं तीर्थ पिता. समजा तो महाराज मुतला, मग काय त्याचं मूत तीर्थ पिता? काय करावं? कब दिमाग में आएगा तारा पान सेंटर? साला इनोगे दिमाग में नहीं आता. तुमने अपने चाली आना तूफान की दुकान पे 3:30 बजे. अजय बाबा या साहेब, या मॅडम, 1 मिनिट. काय कशावर तुम्ही पोलीस वाल्या? अरे आमच्या लेखी आहे तुम्ही. तुले काय वाटते माई पोरगी पोलीस वाली आहे? अच्छा आहे बेटा, तुम्ही आले. मला या बायात हिंमत आणण्याची आहे ना. ह्या भेकाळ खाणीच्या आहेत ना, ह्या भेकाळ आहेत ना, मरतात ना मग आत्महत्या करून. साडी दे रे, त्या आईले देजो. तू पोलीस वाली काय अंगारा लावल्यानं झाली काय? बागलाने आहे ना, रंजनाताई आणि या मॅडम केंद्रे. जय भगवान बाबा. माझ्या लक्षात आलं ना, आपण आडनावूनच ओळखू येतो की हे ओबीसी बियाणं आहे. बेटा तुला काय वाटते? धन्यवाद दीदी. आणि मला अभिमान आहे. तुम्ही काय अंगारा लावून झाल्या की उपात धरून झाल्या काय? तुम्ही व्यायाम केला, अभ्यास केला. दे रे साडी. तू फिकर नको करू. त्या तुमच्याच एका भावानं पोलीसवाले आले, 2000 टाकून दिले. म्हणून मी तुमचं तुम्हालाच देतो. मी काय माझ्याजवळच देतो. धन्यवाद मॅडम. जय हिंद. या साहेब, तुमचं काय आडनाव? तुमचं कोणतं? या ना साहेब, या. साडी तिकडे द्या ना. हे ओ बाई, हे कोणाला दिली होती? मॅडम मॅडम हा साहेब, तुमचं काय आडनाव? फलटणकर. अरे बापरे, चांगलं आहे. दे रे शाल दे. वा वा, शाला ठेवूच नका. जाता जाता ऍक्सिडेंट झाला तर उगं जाग्यावर राहिलं. रतन टाटा गेला तर उगं जाग्यावर राहिलं. हा, थँक्यू. वंदे मातरम. वंदे मातरम. ओके. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. पाहिलं बायो, पोलीस वाले बाया तुम्ही अशा भेकाळ. येणं बाई व लेकर आल्या मी कशी जाऊ? काय काय कल्याण होईन हो तुमचं. धन्य त्या सावित्रीची. त्या काळात बायाला शिकून होते देतो माय, आणि त्या काळात तिनं शिकवलं म्हणून ह्या पोलीसवाल्या झाल्या. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा देव माणूस आला नसताना तर आदिवासीची पोरगी राष्ट्रपती झाली नसती. जर महात्मा फुले आले नसते, सावित्री, शिवाजीराजे, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, फातिमा शेख, साला 500 वर्ष झाल्यावर आता हे शहाणपणा करून राहिले. फातिमा थी की नाही? साले नया नया आयटम उभा करतात. म्हणजे मुसलमानाची फातिमा होती की नाही हे आता 100-400 वर्षानंतर अक्कल नाही येईल. त्या काळात उस्मान शेखनं स्वतःचं घर ज्योतिबाच्या शाळेकरता ओपन करून दिलं. आणि या मूर्खाईले आता म्हणते फातिमा कोणती? आता म्हणत. आणि आम्हाला साला चिवत्या बनवता तुम्ही. म्हणून मी हात जोडून सांगतो बाबू, हे नवीन नवीन मुर्दे महागाईवरचं दिमाग कमी करण्यासाठी तुम्हाला इकडे
म्हणजे शेतकऱ्याच्या कापसाचे भाव वाढले नाही तरी चालेल चालेल, सोयाबीनचे भाव वाढले नाही तरी चालेल. हे जातीयवादाचे भांडण माणसापासून माणूस दूर केला या छोट्याने. आणि षडयंत्र यायचंच आहे. म्हणून मी हात जोडून सांगतो, शपथ सांगतो, माझा जीव दुखते, मला भीती नाही वाटत, पण खरा बोलतो ना. अरे हे महापुरुष नसते ना व आई, तर तुमची ताकद नसती व तुम्ही इथं आल्या असत्या, नसते आल्या, मातीत गेल्या असत्या. अजूनही तर काही काही म्हाताऱ्या पोराले सांगते, बाबू हिच्या मांग नको लागू जास्त, हे पायातली पायात ठेव, इले डोक्यावर घेऊ नको. किती हलकट समजता तो बाया हो तुम्हाला. आणि तुम्ही राष्ट्रपती प्रतिभात आपल्या सॉरी आदिवासीची बाई द्रौपदी मुर्मू आदिवासी आहे, मुली डॉक्टर आहेत. आज केवढी क्रांती घडली, पण कोणामुळं? ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा सावित्री. माझा कार्यक्रम जास्त घेणार नाही, देवी 2 देवता तासाचा कार्यक्रम आहे, 10 वाजता पण करावं लागते कायद्या. होणार नाही. आपण आहो संविधानावाले, आपण संविधानाचे उपासक आहोत. सावित्री हे संविधान आहे म्हणून शिंप्याचा पोरगा, मी शिंपी आहो, ओबीसी बिया नाही. देवी देवता आता होणार नाही. असा महात्मा जगाच्या पाठीवर होणार नाही. होणार नाही. जगी महात्मा ज्योतिबा. गाणं काढा. सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा. सावित्री विद्येची देवी देवता. भाऊ मी रामशेठजींना, नवीन पोर आहे नंदकिशोर पुंड, रामशेठ लांडे, विचारानं पेटलेले पोरं आहेत. हे तरुण पोरं तुमचेच लेकर आहेत. मी धन्यवाद देतो, याईनं चांगला कार्यक्रम ठेवला. नाही तर आपल्या पोराईले जाती जातीचे धर्माचे झगडे. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अबे चोट्टे हो, इस्लाम का को खतरे में है. सत्यपाल के कीर्तन में अंबड़ में मुसलमान भी हिंदू के कीर्तन में बैठे हुए हैं. एखादा मुसलमान ने खळा राहिना खंडागळेच, त्यांनी स्टेजवर यावं, आवाज वाढव डीजे, तुझ्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. त्याला आवाज नाही वाढवून राहिलं तुम्ही. हा जमलं. असं आहे, बायकोच्या बहिणीचं नाव काढलं की खुश, पोराची मावशी आहे, पोराची मावशी आहे. हाय असं आहे ते. म्हणून मला असं बोलायला लागते. ज्या बाईनं छोट्याशा बाळाला सोबत घेऊन आली, त्या बाईनं आज कीर्तनाचा सत्कार घेऊन जा. ज्या बाईनं छोट्याशा मुलाले सोबत आणलं, आजीनं नाही, त्याच्या आईनं त्यानंच या, मुलगी असो की मुलगा असो या. एखाद्या सावित्रीनं जिजाबाईनं या, जरा बसा. दे रे साडी दे बरं. दादा आता हा हॅलो कोणाका देऊ कोणाला हा, आणि ट्रबल वाडा माझा. तुमचं काय आडनाव? कुचे साहेब, नगराध्यक्ष. ठीक आहे. ताई, पहिलं फर्निचर आहे की सेकंड आहे? पोरगा आहे की पोरगी आहे? मुलगा आहे म्हणजे जमलं. फोटो काढा. अजून दे रे एक. हा काढा. ते आजोबा हे कोण आहेत तुमचे? पत्रकार म्हणून फोटो काढून राहिले. लय हुशार आहेत ना पत्रकार. धन्यवाद. हा तुम्ही या ताईचा सत्कार करा. साडी दे अजून. रामशेठजींना विनंती करतो. रामशेठजी या. आणि त्याचे ते मित्र दुसरे नंदकिशोर भाऊ पुंड या.
या तिसरी बाई डबल साडी नका देऊ. तुमची मिसेस आहे काय? बोलवा तुमच्या मिसेसले. घ्या बाईच्या गळ्यात हार घ्या. ओ बाई, ओ बाई इकडे ये. नवरा आहे ना, धर्मपती आहे. धर्म सत्कार करा रामथेट. टाका टाका टाळ्या. आम्हाला काय मालूम वाढदिवस आहे तुमचा. थांबा थांबा थांबा. दे रे बाई, तू घे. हे मी हनुमान बनतो, तुम्ही रामचे. दे बाई यायच्या हातात. हो महा हो हा. हे रामचे पहिलंच फर्निचर आहे की सेकंड? पोरगी आहे की पोरग? पोरग आहे. मग काही तकलीफच नाही. पोरीची वाट पाहायची पोराची. हेलिकॉप्टर ना झालं. शेतकऱ्याच्या बायका होत नाहीत बाई. समजलं ना तुले शेतकरी काय करते तर? आणि हेलिकॉप्टरनच आणलं. वा रामशेठ, 2 एकर घेतल्या गेलं असतं बरं. आता कोण राहिलं अजून? हॅलो. अजून दुसऱ्या पाहुणे बोलवा ना. एक पाहुणे आपल्या कार्यक्रमात आले ना. हॅलो. हा या. हॅलो. थोडा ट्रबल द्या अजून. तिघी महिला उभ्या राहा. हॅलो. हे पहिली पोरगी आहे काय? आता दुसरी पोरगी झाली तर काय करशील? तिच्या बापाला विचारावं लागेल काय? फोटो काढा. हा श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. रामथेट जमलं तुमचं पद्धतशीर. लग्नानंतर हा सेकंड चान्स आहे. मेरे सीने में देख लो मेरे दिल के नगीने. गाणं काढा. देख लो मेरे दिल के नगीने. माझ्या माय माऊलीचा सत्कार झाला. काही काही बाया म्हणत असतील मला तर 4 लेकरं आहेत, पण मी या लेकराईले सोबत नाही आणलं. करता काय? आवाज वाढवा माझा. मेरे सीने में देख लो मेरे दिल के नगीने में. देख लो मेरे दिल के. त्या आवाज रामचंद्र भगवान की जय. जरा आवाज द्या. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सद्गुरु भगवान बाबांचा विजय असो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. संत नामदेव महाराजांचा विजय असो. मी महात्मा बसवेश्वरांचा विजय असो. मी सर्व महामानवांना वंदन करतो. आणि आपण जे अगोदर पासून येऊन बसलात चेअरवरची मंडळी, खाली बसणारे 2 क्लास आहेत. पहिले 4 वर्ण होते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. आता 2 वर्ण आहेत. एक आहे खुर्चीवरचा ऊंचे लोगों की ऊंची पसंत, आणि एक आहे बसणाऱ्याची नीचे लोगों की ऊंची पसंत. कारण यायच्या खुर्च्या ज्या जिवंत आहेत ना, ह्या तुमच्या मतदारामुळे जिवंत आहेत. नाही ते यायला कोण ओळखलं असतं? नगराध्यक्ष, माजी आमदार, रनिंग आमदार आणि खासदार. हे तुम्ही जमीनवरचे किंमत करणाऱ्या, आणि हे पाहुणे त्या लायकीचे. तुमचे भाषण ऐकून आपण खुश झालो आणि लवकर टायमिंग साधला तुम्ही. नाही तर भाषण द्यायला इतके कट्टे आहेत लोक, बंदच नाही करत. तो माईक थकून जाते. एक काळ होता 99 भाषण देत, एक काळ होता 99 भाषण देत, एक भाषण देत 99 ऐकत. आता 99 भाषण देतात, ऐकणारा एकच राहते. तोही म्हणते जाऊ द्या. असं झालं. पण आपले पाहुणे चोपडे पाहुणे नाहीत. हे काही सगजीर शाप पाहुणे नाहीत. हे चांगले पाहुणे आहेत बाबू. धन्यवाद देतो. शिवाजीरावजी चोते साहेब, संतोषरावजी सांभरे साहेब, माझे आमदार, आणि अजून आपण सर्व मित्रमंडळी. मला प्रत्येकाचे नाव मालूम नाही,
परंतु सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या भावांना बहिणींना सर्वांना धन्यवाद देतो. स्पीकर लय चांगला आहे, चांगला आहे. पार्टी आभारी आहे. एकाची टॅक्ट राहते भाऊ, क्वालिटी द्या आणि चांगलं जगा. कॅमेरामनचंही मस्त फोटो काढते पोरग. हा बाया इकडे जाय बाबू. ए बाळा थोडं बाया इकडे जातो ना, असं काढ ना जाणून. चांगली चुंगली बाई असली की असा धरून ठेवा. खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो पिया, तू खिच मेरी फोटो. असंच आहे ते. तर कॅमेरामन नाही तर कॅमेरामन असल्यावर चांगलं चुंगलं फेसबुक असलं की असा धरते. खिच मेरी फोटो तू, खिच मेरी. आणि म्हातारी दिसली की होय तिकडे. असंच आहे ना. माझा मनोरंजनातून भंजन कीर्तन आहे, कोणी मनाले लावून घेऊ नका. आणि मी काही आता स्पीकरवाल्या दादाले पहिला छक्का मारला मी. तर ते त्याले अभ्यास आहे आपला. नेहमीचे मित्र आहेत माझे. आम्ही हुशार लोक आहो. मी कीर्तनवाला, पैसे आम्ही कमावतो आणि तुम्ही कीर्तन ऐका. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा आणि झालं. आम्ही 2-4 लोक लय हुशार आहो. पुढारी लोक, महाराज लोक. आमच्या इस्टेटा कमी नाही होत. आणि तुम्ही प्रसादासाठी मरता. 6 जण मेले तिरुपती बालाजी. कशासाठी? ते काय नंबर लाग्यासाठी. आपण इतके, अरे देवाच्या दर्शनासाठी किती लोक मेले. कारण आपल्याला दुसरं आता बोलता नाही येत, मला सांभाळून बोला लागते. कारण पुरा भारत स्फोटमय करून टाकला यायनं. जे मगा तुम्ही बोलले याईनं जुळवलं नाही, जाती जातीत आग पसरून टाकली. आणि म्हणून जीव दुखते माझा. मला चाकू मारले या आरामखोराईनं. 3 चाकू मारले मला. रक्तबंबाळ झालो मुंबईत. पण मरतो काय मी? आय एम ए सत्यपाल. सत्य कधी मरत नाही. सत्य परेशान होगा लेकिन पराजित नहीं होता. वो कभी पराजित नहीं होता. कारण जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, सहज कोणाची रे मित्रा. कर मैत्री न्यासी रे मित्रा. माझ्या भावाला, माझ्या बहिणींनो, आपण बाहेर गाऊन आलात. जे बाहेर गाऊन नवरा बायको दोघं आले, सावित्री ज्योतिबा, जे बाहेर गाऊन आपल्या बायकोले सोबत आणलं त्यांनी स्टेजच्या जवळ या. पण बायकोले आणलं त्यानंच या. शेजारणीले आणलं त्यानं येऊ नका. हाय काय कोणी बाहेर गाऊन बायकोले आणणारा? एखादा तरी मायचा लाल असाल तो उभे राहिलो. एकही नाही. हा हो बाई, बाहेर गाऊन कोणीच नाही आलं. किती अरे अरे अरे. एखादा तरी की ज्यानं बाहेर गाऊन आपल्या पत्नीला आणलं, उभं राहणं, मला सत्कार करू द्या ना. आणि त्या बहिणीचा साडी देऊन सत्कार करतो. एकही बाई नाही. राहणं उभ्या. त्याला बायको तुमचीच आहे की नाही? मग एवढा काऊन नेट खाऊन राहिले? या तुम्ही इकडे. अरे तुम्ही उभे राहना. तुमची बायको तर मै दवडी चली आई. मी रामशेठजींना आणि त्यांचे मित्र नंदकिशोर भाऊंना या समोर या. स्टेजवर नका येऊ. दोघंच आले काय? ये बाई, साडी दे रे. या ना ताई. दोघंच आले की लेकरं आणले म्हणतात. नाही ना, राहू दे ना बाई. लेकरू राहू दे ना. नाही, मी सहज विचारलं. तुम्ही शेतात काम करून आले दोघही जण. तुमचे चेहरे सांगतात. तुम्हाला जगात कोण्या व्यायामाची गरज नाही. हे रिकामे दणके घ्यायची गरजच नाही. कोणतं काम केलं काकू जवळ द्या बरं. काकू शेतात कोणतं काम केलं? कोथिंबीर. आता 10 रुपयात गड्डी भेटून राहिली. आता भाव नाही.
1 रुपयाला आम्ही 10 रुपयात घेतो. आम्ही अकोट मध्ये राहतो ना, तालुका प्लेट. 1 रुपयात. मग तर खूपच उत्पन्न झालं तुम्हाला, एकरी 10 लाखाचं. हे शेतकऱ्याचे हाल आहे, शेतकऱ्याचा आसूड. ज्योतिबा फुल्यानं दे. मी तर शेतकऱ्याचा सत्कार करताना मला आनंद येऊन राहिला. मी 500 रुपये माझ्या बहिणीला देतो. दे रे 500. आपल्या काय बापाचे आहेत, मला खर्च दिला नाही येईन. हा बर, वावरात काम करून आले दोघही. तुम्ही काही रिकाम चोट नाही. तुम्ही काही कपडे झटकणारे नाही, पंक्तीत फिरणारे. यांना गरम आणा, त्यांना गरम आणा, यांनाच काऊन आणा. हा काय तुझ्या माझा नवरा आहे का? बाकी जाईले काऊन गरम नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता अन्याय. बाई तुझ्या लेकराले पुस्तकाले देतो. हार द्यायचा का हार? त्याला सांभाराले भाव नाही, मर मर करतात. तुम्ही नका घालू जाऊ, साडी द्यातील. हे लेकराले यायले हाराचं काही करायचं का? हो हाराचं? कर ना. हा भाऊ फोटो. हा हार घाल ना फक्त. असं काय करत काय? टाका टाका टाळ्या. बाई होऊन जाऊ दे. हा ताई, ओ काकू दे, काकाला दे. लग्नानंतर हा दुसरा चान्स भेटला हो. ओय तिकडे पाहना, माझ्याकडे नका पाहू ना, बाईकडे पाहना. दुष्टा दुष्ट वधूवरा न करणे. दोघे करारी यायला काही शाल घेईल दे ना एखादी. या रामशेठ. हा नको दर्शन बाया न तर महाराज लोकांच्या अजिबात पायाना लागा. आणि ब्रह्मचारी असला तो अजिबात नाही. लफडेबाज जास्त पैदा झाले. सत्कार करा यायचा. टाका बाई दोघही सांग जा. टाळ्या. मारो फूल बरसाओ. दोघही सोबत जा. सोबत जाना जवाई. अरे तिले नेता की नाही. तिला लाडकी बहीण म्हणून घरी घेऊन जाऊ. बघा हार वापस आण. एकच आहे बाई. अरे आमच्या सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, मुसलमानाच्या घरात पैदा झालेली फातिमा. उभं राहू नका म्हणतात. इलेक्शनले टाइम आहे. झालं येऊन मंदातच उभं राहते. तुला काय प्लॅटफॉर्म पाहा काय बे? झालं काही लोकांना अकला नाही, मंदातच राहते उभा. मग त्याचं काय टीव्ही पाहावं काय? त्याला कधी अक्कला नाही. बेअक्कल सारखं वागता. करा हात वर 1 मिनिट. गोपाला गोपाला देवकी हात वर करा. व्यायाम होते टाळी वाजवल्यानं. आणि अशी वाजवल्यानं छक्का होते. म्हणून आपल्याला अशी पाहिजे. इसाक भाई टाली बजाओ. हालत कम होने को बोलो भारत माता की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराया. देवकीनंदन गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला. आज बाबू पोलीस मंडळी सुद्धा भरपूर आहे. पोलिसाचा सत्कार मी घेतो. कारण मला आनंद वाटते. एखाद्या पोलीसवाल्या दादानं किंवा पोलिसीन बाईनं या आमचा सत्कार घेऊन जा. कारण पोलीस आणि मिलिटरीवाले शेतकरी माया पूजेचे लोक आहेत. मी पूजा करतो यायची. कोण? शेतकरी, मिलिटरीवाले आणि तिसरे पोलीसवाले. अरे मंदिरात चोऱ्या होतात आणि पोलीसवाले पता लावतात. मोठा कोण रे बाबू? हे बाय मंदिरात चोरी होते आणि पोलीसवाले पता लावते. मोठा कोण? मुलांनी बोला. मंदिरातला देव मोठा की पोलीसवाला मोठा? बोला बोला. हा बोलणारे काय ढेली आवल्यात आहे बे. मग ड्रेसवर काय येऊ नाही काय? तुम्ही तर बरं आपले मित्रच आहे. ते मंगा आलते ते तुम्हीच आण.
येता बरोबर पोलीसवाल्यानं 2000 तुम्ही टाकले काय मग अंधळ नावही नाही सांगितलं 2000 रुपये टाकून दिले आणि चालले गेले बाबू. म्हणून मी पोलीस दादा जे युनिफॉर्म वर आहेत त्यांनाच विनंती करतो एखाद्याने या ना मी टीका नाही करत साहेब तुमची या सर. तुम्ही आहे म्हणून आमच्या पोरी घरात सुखात आहेत